सोलापूर आर्ट गॅलरीचे अध्यक्ष जाधव सर, उपाध्यक्ष भावना मॅडम, सुबोध करपे, विंचुरे सर आणि ज्यांच्यामुळे ही आर्ट गॅलरी उभी राहिली असे आमचे नगरसेवक, माजी नगराध्यक्ष आणि या विकासाचे दृष्टिकोन असलेले ज्यांच्यामुळे सर आमच्या या एरियाचा कायापालट झाला अशी दूरदृष्टी ठेवणारे आमचे राजेंद्र घोरपडे सर आणि इथे जमलेले सर्व आर्टिस्ट. खरंच चित्र कसे वाचावे ही कन्सेप्ट काही वेगळीच वाटते. म्हणजे सर्वसामान्यांना असं वाटेल अरे चित्र कसं वाचतात, पण चित्र काढणं आणि चित्र वाचणं ह्यामध्ये खूप मोठा फरक आहे. चित्र काढणं सोपं आहे, पण चित्र वाचणं तेवढंच अवघड आहे. आज चित्र कसं वाचायचंय ह्याबद्दल संक्षिप्त रूपामध्ये खाडीलकर सर आपल्याला मार्गदर्शन करणारच आहे. पण खरंच सर्वसामान्यांनी यातून सुद्धा भेट दिली आणि आज तुमचं व्याख्यान या ठिकाणी पार पडणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे चित्र असे वाचावे, एक दृष्टिकोन लागतो ते चित्र पाहताना, आणि तो दृष्टिकोन काय आहे त्याचं तुम्ही व्याख्यान करणार आहात. काय सांगाल? मनामध्ये हा विषय जो आहे हा खूप चांगला विषय आहे. त्याचं कारण असं की ज्यावेळी एखादा माणूस म्हणतो की मला चित्र कळत नाही, तर कळत नाही मग काय कळतं हा एक भाग येतो. आणि मग कळत नाही तर मग ते कळण्यासाठी काय करायला पाहिजे, हा याच्यासाठी जे काही प्रयत्न करायचे असतात ते प्रयत्न मुंबईसारख्या किंवा महानगरात व्हायला पाहिजे, त्याच्याऐवजी इथे बदलापूरसारख्या उपनगरात होत आहे. हा खूप महत्त्वाचा मोठा भाग आहे आणि मला हे इनिशिएटिव्ह खूप महत्त्वाचं वाटतं. याचं कारण जी गोष्ट घडायला पाहिजे ती घडायला इथे सुरुवात झालेली आहे. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की याच्यामध्ये मी पण सहभागी होऊ शकतो या मिशनमध्ये. तर कारण काय असतं ना की आपल्याला नाव ठेवणं खूप सोपं असतं, पण काही सुचवणं किंवा जरा असं करा असं काही म्हणणं, काही करणं, या गोष्टी जरा विचार